नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आगरी सामाजिक संस्था अलिबागचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न। माजी सरपंच सौ नीलिमा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शौर्यभूमी चरी येथे दिनांक 4 जुलै रोजी हनुमान मंदिराच्या प्रांगणात आगरी सामाजिक संस्था अलिबाग या संस्थेचा वर्धापन दिन समारंभ उत्साहात साजरा झाला। ज्येष्ठ विधिज्ञ मानसीताई म्हात्रे मुख्य अतिथी म्हणून समारंभात म्हणाल्या, पावसाळा संपल्यानंतर आगरी भवनाचे बांधकाम सुरू होईल। आगरी समाजासाठी भवन हा पाहिजेच। कोकणसिंह नाना पाटील यांच्या नावाने समाजासाठी सुसज्ज असे आगरी भवन आकारात येईल असा मला विश्वास वाटतोय। नवी मुंबईवरून आगरी समाजाच्या प्रेमाखातर आलेल्या कवयित्री चारुशीला म्हात्रे म्हणाल्या, आगरी समाजाला महान परंपरा लाभल्या असून हा समाज संस्कृती जपणारा आहे, म्हणूनच सध्या धवले गीतांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी राजाराम भगत यांनी ईशस्तवन सादर केले। संस्था अध्यक्ष कैलास पिंगळे यांनी प्रास्ताविक भाषण केले। संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष म्हात्रे, सुनील म्हात्रे, कार्यक्रम प्रमुख गोरखनाथ पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले। कविवर्य नागेश पाटील यांच्या नाटकाला पुरस्कार मिळाला त्याबद्दल व प्रतिभावान दिलीप मोकल यांनी एकाच वेळात 3 पुस्तके प्रकाशित केल्याबद्दल या दोघांचाही मानसीताईंच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला। तसेच प्रवचनकार सुवर्णा भगत यांची आगरी संस्थेच्या कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा चारुशीला ताईंच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला। राजश्री पाटील यांची आगरी संस्थेच्या कार्यकारिणीवर निवड करण्यात आली, त्याबद्दल त्यांचा नीलिमाताईंच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला। नागेश पाटील, दिलीप मोकल, पाशी पाटील, राजाराम भगत यांनी कवितांचे सादरीकरण केले, तर सुवर्णा भगत व राजाराम भगत यांनी अभंग गीत गायन केले। समारंभस्थळी येऊन हरिभक्तपरायण जगन्नाथ राऊत यांनी वर्धापन दिनानिमित्त संस्थेला शुभेच्छा दिल्या। संस्थेचे सल्लागार जोमा जाकू पाटील आपल्या भाषणात म्हणाले, संस्थेसाठी आगरी भवनाच्या निर्मितीसाठी 1 लाख रुपयांची देणगी जाहीर करत आहे। आगरी भवन होणारच ही आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ होय। पेझारीवरून आलेल्या अनिल पाटील यांनी आनंदाने संस्थेला शुभेच्छा दिल्या। कुलस्वामिनी ट्रॅव्हल्स अरुण पाटील व पत्रकार संदेश पाटील यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या सामाजिक कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली। काशीनाथ नागावकर, दीपक पाटील, कृषी अधिकारी गजेंद्र पाटील, नामदेव पाटील, प्रशांत पाटील, जनार्दन पाटील असे अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धेश पाटील, रवी पाटील, बबन पाटील, विश्वनाथ पाटील, महेंद्र ठाकूर, प्रमोद भगत, वनिता पिंगळे, अपर्णा म्हात्रे यांनी मेहनत घेतली। संदेश पिंगळे यांनी आभार प्रदर्शन केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटींसह तृप्ती भोईर, चरी, अलिबाग।